today we start our new chapter, hospital pharmacy. So first of all, what is hospital? You've seen in previous video. So now what is pharmacy? Pharmacy means what? A shop or hospital dispensary where medicines, drugs are prepared or sold to inpatient or to outpatients. So now let's see definition of hospital pharmacy. In short, hospital pharmacy means what? A practice of pharmacy in hospital. So now let's see the definition. It is a service department of hospital which receive drugs and supplies, store them, dispense to inpatient and outpatient under the supervision of legally qualified registered pharmacist. What is hospital pharmacy? It is a department of hospital which receive drugs and supplies, store them, dispense to inpatient and outpatient under the supervision of pharmacist. Now let's see the functions of hospital pharmacy. Functions of hospital pharmacy. In that first one, provide specification for the purchase of drugs, केमिकल्स, बायोलॉजिकल्स एक्सेट्रा. इन शॉर्ट जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर इमॅजिन करायचं की स्वतःचं मेडिकल शॉप आहे. सो फर्स्टमध्ये आपण काय केलं? प्रोव्हाइडिंग स्पेसिफिकेशन फॉर द परचेस ऑफ ड्रग्स. पहिले आपण ड्रग्स विकत घेतले, ड्रग्स, केमिकल्स और बायोलॉजिकल्स. देन सेकंड वन, प्रॉपर स्टोरिंग ऑफ ड्रग. जे आपण ड्रग विकत घेतले त्याला आपण प्रॉपर स्टोअर केलं. पण आता ते कसं स्टोअर करायचं हे थर्डमध्ये बघूया. मॅनेजमेंट ऑफ स्टोअर्स विच इन्क्लूड्स परचेस ऑफ ड्रग्स, प्रॉपर स्टोरेज कंडिशन अँड मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स. जे ड्रग्ज आपल्याला आले त्याच्यासोबत त्याचं बिल येतं किंवा इन केस जर इंजेक्शन आले तर त्याचं व्यवस्थित स्टोरेज कंडिशन मॅनेज करायला पाहिजे. म्हणजे एखादं जर इन्सुलिन आलं तर आपल्याला ते फ्रीजमध्ये स्टोअर करायला पाहिजे किंवा एखादं इंजेक्शन आहे तर ते आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायला पाहिजे. फर्स्ट 3 कळाले. पहिल्या ह्याच्यात काय केलं आपण? परचेस केले ड्रग्स, केमिकल्स आणि बायोलॉजिकल्स. सेकंडमध्ये आपण प्रॉपर स्टोअर करणार आहोत. ते कसे करणार आहोत? थर्ड ह्याच्यात सांगितलं आहे. मॅनेजमेंट ऑफ स्टोअर्स विच इन्क्लूड्स परचेस ऑफ ड्रग्स, प्रॉपर स्टोरेज कंडिशन अँड मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड. देन फोर्थ वन, जे ड्रग्स आलेत ते आधी आपल्याला मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे. देन फोर्थ वन, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिकामेंट्स सच एज ट्रान्सफ्युजन फ्लुइड्स, पॅरेंटल प्रोडक्ट्स, टॅबलेट, कॅप्सूल्स, ऑइंटमेंट्स अँड स्टॉक मिक्सचर. जे थर्ड ह्याच्यात आपले सगळे ड्रग्स आलेत ते आपण नंतर फोर्थ ह्याच्यात काय करणार आहोत? मॅन्युफॅक्चर करणार आहोत आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिकामेंट्स. आता ते कशासाठी करणार आहोत? ट्रान्सफ्युजन फ्लुइड्स प्रिपेअर करण्यासाठी, पॅरेंटल प्रोडक्ट्स प्रिपेअर करण्यासाठी, टॅबलेट, कॅप्सूल्स, ऑइंटमेंट अँड स्टॉक मिक्सचर. आता आपलं ऑलरेडी मॅन्युफॅक्चर केलं आहे, मग ते आपलं विकायचं आहे. द फिफ्थ वन, डिस्पेन्सिंग अँड स्टरलायझिंग पॅरेंटल प्रिपरेशन्स विच आर मॅन्युफॅक्चर इन द हॉस्पिटल. जे आपण प्रिपेअर केलं आहे ते काय करायचं? डिस्पेन्स करायचे आणि ते पॅरेंटल प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये स्टरलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वाय डिस्पेन्सिंग अँड स्टरलायझिंग पॅरेंटल प्रिपरेशन्स. देन सिक्स वन, dispensing of drugs as per the prescription of the medical staff of the hospital. पहिल्या ह्याच्यात आपण पॅरेंटल प्रिपरेशन डिस्पेन्स केले. देन सिक्स ह्याच्यामध्ये डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग्स, जे प्रिस्क्राईब केलेले ड्रग्स आहेत ते डिस्पेन्स करायचे. देन सेवन्थ वन, डिस्पेन्स करायच्या आधी आपण ते एका कंटेनरमध्ये फिल करतो. मग ते सेवन्थ वनमध्ये काय? फिलिंग अँड लेबलिंग ऑफ ऑल ड्रग्स कंटेनर्स फ्रॉम विच मेडिसिन्स आर टू बी ॲडमिनिस्टर. प्रॉपर फील करायचे आणि त्याला प्रॉपर लेबलिंग करायचं. म्हणजे त्याचं ब्रँड नेम, मॅन्युफॅक्चर बाय, एक्सपायरी, बॅच नंबर, जे काय आहे ते कंटेनरला व्यवस्थित स्टिक करून नंतर मग त्या मेडिकामेंट्स विकायचे आहेत. देन 8 वन, पेशंट काउन्सिलिंग सर्व्हिस वाईल सप्लाईंग ड्रग्स एस्पेशली फॉर OPD. फर्स्ट ऑफ ऑल OPD म्हणजे काय? आउट पेशंट डिपार्टमेंट. जे पेशंट्स येतात, ॲडमिट होत नाहीत, फक्त चेकअपसाठी येतात. मग ते रेग्युलर चेकअप असू दे किंवा कॉमन कोल्ड, फ्लू जे काय असेल त्यासाठी येतात, चेकअप करतात आणि ते निघून जातात. त्यांच्यासाठी काय करायचं? पेशंट काउन्सिलिंग करायचं. स्पेशली फॉर हाऊ टू टेक ड्रग किंवा त्याचा डोस काय आहे ते व्यवस्थित आपल्याला सांगायचं. हे 8 जे पॉईंट आहेत ते आपण इमॅजिन करून व्यवस्थित लिहू शकतो. म्हणजे पहिल्या ह्याच्यात आपण परचेस केले ड्रग,
सेकंड ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर स्टोअर केलेत. थर्ड ह्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट केलं आहे. कसलं मॅनेजमेंट केलं आहे? स्टोरेज कंडिशन, त्याच्यानंतर त्याचे रेकॉर्ड मेंटेन केलेत. देन फोर्थ ह्याच्यात आपण मॅन्युफॅक्चर केलेत आणि डिस्ट्रीब्युशन केलं आहे. देन फिफ्थ ह्याच्यात आपण फिफ्थ आणि सिक्समध्ये काय केलं? डिस्पेन्सिंग केलं. पण पहिल्या ह्याच्यात आपण स्टराईल प्रोडक्ट विकलेत किंवा पॅरेंटल प्रोडक्ट विकलेत म्हणजे डिस्पेन्स केलेत. आणि सिक्स ह्याच्यात काय? ड्रग्स डिस्पेन्स केलेत. देन सेवन्थ ह्याच्यात फिलिंग अँड लेबलिंग ऑफ ड्रग कंटेनर. जे काही आपण डिस्पेन्स करणार आहोत त्याला व्यवस्थित फिलिंग करायचं आहे आणि लेबलिंग करायचं आहे. आणि एट ह्याच्यात पेशंट काउन्सिलिंग. आत्ताच्या कंडिशनला पेशंट काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. जे रुरल एरियामध्ये असतात त्यांना सहसा कंटेनरवर इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं, ते वाचता येत नाही. देन नाईन्थ वन, इस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. इस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, DIC शॉर्टमध्ये, विच विल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मेडिकेशन. DIC हे एक बुकलेट आहे. फार्मसी जे मोठे फार्मसी असतात ते एक स्वतःचं बुकलेट बनवतात. त्याच्यामध्ये सगळ्या ड्रग्सचे नाव किंवा ADMR जे काय आहे त्याचं ते सगळं त्याच्यात इन्क्लूड करतात. आणि लास्ट वन, डिस्कार्डिंग द एक्सपायरी ड्रग्ज अँड कंटेनर्स. जे काही ड्रग्ज आहेत ते डिस्कार्ड करायचे. इथे फंक्शन्स संपले. सो नाव लेट्स सी द ऑब्जेक्टिव्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. And that first one, to ensure the availability of right medication at the right time in the right dose at the minimum possible cost. फर्स्ट एम आहे हॉस्पिटलचं काय? अवेबिलिटी ऑफ राईट मेडिकेशन. एक राईट मेडिकेशनचं अवेबिलिटी पाहिजे इन राईट टाईम. जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच ते अवेलेबल पाहिजे. इन राईट डोस, जेवढा डोस दिला आहे तेवढा व्यवस्थित पाहिजे आणि मिनिमम कॉस्ट, चीप पाहिजे. देन सेकंड वन, टू प्रोफेशनलाइज द फंक्शन्स ऑफ फार्मास्युटिकल सर्व्हिस इन अ हॉस्पिटल. एक हॉस्पिटल फार्मसिस्टने एक प्रोफेशनल राहिलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये. देन थर्ड वन, टू ॲक्ट ॲज अ काउन्सिलिंग डिपार्टमेंट फॉर मेडिकल स्टाफ, नर्स अँड फॉर पेशंट्स. हॉस्पिटल फार्मसिस्टने काय काउन्सिलिंग डिपार्टमेंटचा हा रोल कंप्लीट करणं गरजेचं आहे. देन फोर्थ वन, टू ॲक्ट ॲज अ डाटा बँक ऑन ड्रग युटिलायझेशन. फोर्थ वन, ॲक्ट ॲज अ डाटा बँक ऑन ड्रग युटिलायझेशन. जेव्हा जेव्हा ड्रगची गरज आहे तेव्हा तेव्हा ते अवेलेबल पाहिजे. आणि हे फार्मसी म्हणजे काय? डाटा बँकच आहे ड्रग्सची. देन फिफ्थ वन, टू पार्टिसिपेट इन रिसर्च प्रोजेक्ट. फार्मसिस्टने रिसर्च प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. देन नेक्स्ट वन, टू इम्प्लिमेंट डिसिजन फॉर द PTC. जी PTCने डिसिजन सांगितलेत. PTC मीन्स फार्मसी अँड थेरपॅटिक कमिटी. त्या ज्या कमिटीने डिसिजन सांगितलेत त्याची जे काय आहे रूल्स रेग्युलेशन्स जे काय PTCने सांगितले ते फॉलो करायला पाहिजे. सेवन्थ वन, टू कोऑर्डिनेट अँड कोऑपरेट विथ अदर डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटल फार्मसिस्टने कोऑर्डिनेट आणि कोऑपरेट केलं पाहिजे हॉस्पिटलच्या डिपार्टमेंटसोबत. नेक्स्ट वन, टू अट्रॅक्ट द ग्रेटर नंबर ऑफ फार्मसिस्ट टू वर्क इन द हॉस्पिटल. दुसऱ्या फार्मसिस्टला काय अट्रॅक्ट केलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करण्यासाठी. द नाईन्थ वन, टू इस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. टू इस्टॅब्लिश DIC शॉर्टमध्ये. देन टेन्थ वन, टू टीच द हॉस्पिटल फार्मसिस्ट अँड इथिक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड गाईड देम टू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ प्रोफेशनल प्रॅक्टिस. हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे जो सिनियर आहे त्याला माहिती असतं की इथले रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत. त्यांनी त्या ज्युनियरला शिकवायला पाहिजेत हॉस्पिटल फार्मसीचे किंवा हॉस्पिटलचे जे काही रूल्स आहेत आणि कसं प्रोफेशनल राहिलं पाहिजे ते सगळं. अँड लास्ट वन, टू प्रमोट द पेमेंट ऑफ गुड सॅलरीज ऑफ फार्मसिस्ट. फार्मसिस्टला काय चांगला पगार द्यायला पाहिजे. पुढे बघूया फ्लो चार्ट ऑफ पेशंट इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये येणारे दोन प्रकारचे पेशंट असतात. एक तर इन पेशंट और आउट पेशंट. फर्स्ट ऑफ ऑल इन पेशंट, OPD किंवा IPD. मग त्याचा फ्लो चार्ट एक फ्लो आहे म्हणजे जसं इमॅजिन करा त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. द फर्स्ट स्टेप इज रजिस्ट्रेशन.
पेशंट इन झाला, ते कुठे गेलं? डायरेक्ट रजिस्ट्रेशन अँड पेमेंट काउंटर. पहिला आपण रजिस्ट्रेशनवरच जाऊया. पेशंट इन registration where new and old patient is register and get case paper after the paying nominal fees. एक रूल आहे जिथे काय करतात, पेशंट येतात म्हणजे सहसा आपल्या इथे होत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे रजिस्ट्रेशन करावं लागतं, पण PHC मध्ये जर तुम्हाला गेलं तर ते तुम्हाला केस पेपर घ्यावा लागतो. आय थिंक 5 का 10 रुपयाला काहीतरी केस पेपर येतात. त्याच्यात आपली फक्त इन्फॉर्मेशन फिल करायची असते, नेम, एज, सेक्स, ॲड्रेस, फोन नंबर, ते काय फिल करायचं आहे ते करायला लागतं. देन पुढे काय, वेअर ओल्ड पेशंट डायरेक्टली गोज टू देअर रिस्पेक्टिव्ह क्लिनिकल सर्व्हिस डिपार्टमेंट विथ गोईंग टू जनरल चेकअप काउंटर. जर ओल्ड पेशंट असेल, जर तो पहिल्यांदाच आला नसेल, सेकंड किंवा थर्ड टाईम आला असेल, तर त्याला जनरल चेकअप करायची गरज नाही लागत. तो डायरेक्टली कुठे जातो? क्लिनिकल सर्व्हिसमध्ये जातो. मग त्याची जी काही ट्रीटमेंट आहे, म्हणजे आता डेंटिस्टकडे आलेला आहे, तो डायरेक्ट डेंटिस्टकडे जाणार, किंवा कार्डिॲकसाठी आलेला असेल, डिप्रेशनसाठी आलेला असेल, तो डायरेक्ट क्लिनिकल सर्व्हिसकडे जाणार, त्याच्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टरकडे जाणार. द ओल्ड पेशंट मे बी हॉस्पिटलाइज ऑन डॉक्टर ॲडवाइज or patient may be out without admitting the hospital and not prescribe medicines and out. ओल्ड पेशंट आला त्याच्यानंतर डायरेक्ट आउट होतो. पेशंट नॉट ॲडवाइज मेडिसिन्स, जर त्याला काही ओल्ड पेशंटला काहीही दिलं नसेल, प्रिस्क्राईब केलं नसेल किंवा त्याला काही मेडिसिन्स दिल्या नसतील, तो डायरेक्ट आउट होतो. पण इफ जर न्यू पेशंट असेल किंवा ओल्ड पेशंट आहे, त्याला ॲडमिट पण करायचं असेल किंवा त्याला काहीतरी परत चेकअप करायचं असेल, तर देन द पेशंट रिटर्न टू द रजिस्ट्रेशन काउंटर. जनरल चेकअप, जर न्यू पेशंट आहे तर तो काय करेल, पहिले जनरल चेकअपकडे जाईल. त्याचं जे काही जनरल चेकअप आहे, म्हणजे हार्टचा असेल तर त्याला काही ट्रीटमेंट करायची असेल तर ते करणार. डिप्रेशनचं आहे तर त्याला पहिले रिकॉग्नाइज करणार, त्याच्यानंतर मग ते क्लिनिकल सर्व्हिसकडे पाठवणार न्यू पेशंटला. न्यू पेशंटचं क्लिनिकल सर्व्हिस झालं, देन काय करणार द पेशंट देन रिटर्न टू द रजिस्ट्रेशन काउंटर. तर परत क्लिनिकल सर्व्हिस नंतर कुठे येणार तो? रजिस्ट्रेशन काउंटरला. द क्लार्क इंटर द सायलेंट फीचर्स ऑन द हिस्ट्री शीट. ही कलेक्ट मनी अँड स्टॅम्प द प्रिस्क्रिप्शन. नंतर तो रजिस्ट्रेशन काउंटरला काय करेल, जे काही डॉक्टरची फीज आहे किंवा काहीतरी त्याला प्रिस्क्राईब केलं किंवा काही त्याचं जे एक्सरे काढलाय किंवा काही त्याचं असेल तर ते त्याची फीज कुठे पेमेंट करणार? रजिस्ट्रेशन काउंटरला. आधी तो रजिस्ट्रेशन काउंटरला जाईल, तिथे त्याचे पैसे आहेत ते पेड करेल, देन मग तो त्याचे मेडिसिन्स कलेक्ट करायला पुढे जाईल. आणि रजिस्ट्रेशन काउंटरला एकदा गेल्यानंतर त्याचे जे काही सायलेंट फीचर्स आहेत, त्याची हिस्ट्री शीट आहे ती फिल केली जाईल. देन पुढे बघूया. द पेशंट कम बॅक टू द फार्मसी टू गेट द मेडिसिन्स. द फार्मसी कॅन ऑल्सो मेक ॲप्रोप्रिएट एंट्रीज इन द हिस्ट्री शीट अँड एक्सेप्ट द पेमेंट. त्याच्यानंतर तो फार्मसीला येणार आणि ते काय त्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेणार. घ्यायच्या आधी फार्मसी काय करेल, त्याची एंट्री करेल की त्याचं नाव काय, त्याचा ॲड्रेस काय, नंबर काय, त्याला कुठल्या कुठल्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्यात त्या. शॉर्टमध्ये बघायला गेलं तर डायरेक्ट पेशंट इन झाला, तो कुठे गेला? पहिले रजिस्ट्रेशन काउंटर अँड पेमेंट काउंटर. तिथे त्यांनी त्याचा केस पेपर घेतला. जर ओल्ड पेशंट असेल तो डायरेक्टली गोज टू क्लिनिकल सर्व्हिस. त्याला जर काही पेशंटला काही ॲडवाईस केलं नसेल मेडिसिन्स किंवा काही ॲडमिट व्हायचं नसेल, तो काय होईल? डायरेक्टली आउट होईल. बट इफ जर न्यू पेशंट असेल तर तो पहिले काय करेल? जनरल चेकअप करेल. देन ही गोज टू क्लिनिकल सर्व्हिस. आफ्टर क्लिनिकल सर्व्हिस पेशंट मेक पेमेंट बिफोर कलेक्टिंग मेडिसिन्स. आता कुठे जाणार तो? रजिस्ट्रेशन काउंटरला. त्यांनी ते पेमेंट केलं, त्याच्यानंतर तो कुठे जाणार? फार्मसीला. पेशंट कलेक्ट मेडिसिन्स आफ्टर पेमेंट. ही सगळी थेअरी पुढे एक्सप्लेन केलेली आहे. इथे ही सगळी थेअरी पूर्ण एक्सप्लेन केली आहे. तुम्ही एकदा वाचा शॉर्टमध्ये, त्याच्यानंतर इमॅजिन करा स्वतःला कसं पेशंट आतमध्ये जातो किंवा न्यू असेल, ओल्ड असेल, आणि मग तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील.
लास्ट आहे ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मसी ऑर फार्मसिस्ट. हॉस्पिटल फार्मसिस्टच्या काय ॲबिलिटीज पाहिजेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. टोटल 6 ॲबिलिटीज आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, टेक्निकल ॲबिलिटी, मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी, रिसर्च ॲबिलिटी, टीचिंग अँड ट्रेनिंग ॲबिलिटी अँड ॲबिलिटी टू कंट्रोल. Then first one, administrative ability. Hospital pharmacists should be thoroughly familiar with the organization of hospital, with staff and with appropriate channel of communication. हॉस्पिटल फार्मासिस्टने काय फॅमिलियर पाहिजे. कोणासोबत फॅमिलियर पाहिजे? ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल, जे ऑर्गनायझर आहेत हॉस्पिटलचे त्यांच्यासोबत, त्यांच्या स्टाफसोबत सगळ्या, आणि त्याचं कम्युनिकेशन लँग्वेज व्यवस्थित पाहिजे. Then second one, hospital pharmacists should be capable of planning, integrating service, budgeting, inventory control, cost receive, cost effectiveness, audit, maintenance of records and preparation of reports. हॉस्पिटल फार्मसिस्ट हा कॅपेबल पाहिजे. कशासाठी? प्लॅनिंग करण्यासाठी, बजेटिंग करण्यासाठी, कॉस्ट रिसीव करण्यासाठी, कॉस्ट इफेक्टिव्हनेस किंवा ऑडिटसाठी, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डसाठी. म्हणजे फर्स्ट वनमध्ये काय होतं? फॅमिलियर पाहिजे फार्मसिस्ट. सेकंडमध्ये कॅपेबल पाहिजे फार्मसिस्ट. देन सेकंड मेन बघूया, टेक्निकल ॲबिलिटी. फर्स्ट झाली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, देन सेकंड वन टेक्निकल ॲबिलिटी. हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट हॅव ॲबिलिटी टू यूज दिस बेसिक नॉलेज ऑफ ADME, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. हॉस्पिटल फार्मासिस्टला एखाद्या ड्रग जर द्यायचं असेल तर त्याचं ADME व्यवस्थित माहिती पाहिजे. ADME माहिती असून उपयोग नाही. सेकंडमध्ये बघूया, हॉस्पिटल फार्मसी मस्ट बी नॉलेज इन फार्माकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, थेरापेटिक्स अँड पेशंट केअर टेक्निक्स. ADME सोबत त्याला ॲज वेल ॲज फार्माकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, थेरापेटिक्स आणि पेशंट केअर टेक्निक्सचे पण माहिती पाहिजे. देन थर्ड वन, मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी. आता मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी नावातच दिले मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे फार्मसिस्टला काय मॅन्युफॅक्चरिंगची माहिती पाहिजे की पॅरेंट प्रोडक्ट कसं प्रिपेअर करायचं. फर्स्ट वन, हॉस्पिटल फार्मसिस्ट मस्ट बी एबल टू डेव्हलप फॉर्म्युलेशन नॉट अवेलेबल कमर्शियली. हॉस्पिटल फार्मसिस्टला फॉर्म्युलेशन माहिती पाहिजे जे इझिली आपल्याला अवेलेबल होत नाहीत ते. ॲज वेल ॲज सेकंडमध्ये, हॉस्पिटल फार्मसिस्ट शूड पोसेस अँड ॲडिक्वेट अंडरस्टँडिंग ऑफ द प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व इन फॉर्म्युलेशन अँड प्रिपरेशन ऑफ डोसेज फॉर्म्स. जे काही प्रिपरेशन्सचे प्रिन्सिपल्स आहेत, जसं तुम्हाला आय थिंक PC1मध्ये जे तुम्ही प्रॅक्टिकल करायचे तसं त्यांचे प्रिन्सिपल्स दिले होते. ते प्रिन्सिपल्स टोटल कसे वर्क करतात, तो ड्रग कसा वर्क करतो किंवा तो कुठला ॲसिड आहे, बेस आहे, हे माहिती पाहिजे. देन फोर्थ वन ॲबिलिटी बघूया, रिसर्च ॲबिलिटी. हॉस्पिटल फार्मसिस्ट मस्ट बी प्रिपेअर्ड टू पार्टिसिपेट इन clinical research initiated by medical staff and to conduct pharmaceutical research himself. हॉस्पिटल फार्मासिस्टने प्रत्येक ह्याच्यात रिसर्च प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि कंडक्ट काय केलं पाहिजे? फार्मास्युटिकल रिसर्च हिमसेल्फ. त्यांनी फार्मास्युटिकल रिसर्च स्वतः कंडक्ट केलं पाहिजे. त्यात सेकंड पॉईंट, हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट हॅव ॲबिलिटी टू कलेक्ट appropriate data, interpret them and make conclusion for data. फार्मसिस्टने काय केलं पाहिजे? ॲबिलिटी टू कलेक्ट ॲप्रोप्रिएट डाटा. जे काही डाटा आहे तो व्यवस्थित कलेक्ट केला पाहिजे आणि त्याच्यावर कन्क्लुजन काढलं पाहिजे. हे झालं रिसर्च ॲबिलिटी. देन फिफ्थ वन, टीचिंग अँड ट्रेनिंग ॲबिलिटी. The next ability is teaching and training ability. Hospital pharmacist is responsible for training of new persons and for carrying out continuous educational programs for pharmacists and pharmacy supportive personnel.
फार्मासिस्टने काय केलं पाहिजे, जो सिनियर फार्मासिस्ट आहेत आणि ज्युनियरसाठी किंवा जे पासआउट होणारे फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग्स प्रोग्राम्स घेतले पाहिजेत, एज्युकेशनल प्रोग्राम्स घेतले पाहिजेत. कशासाठी? हाऊ टू वर्क इन फार्मसी. एक आपण शिकतो हे वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली तिथे प्रेझेंट असतो किंवा फार्मसीमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला जातो ती प्रॅक्टिस खूप वेगळी आहे त्याच्यासाठी. देन सेकंड वन, hospital pharmacist must be able to develop well plan and coordinate training programs and able to deliver lectures. हॉस्पिटल फार्मासिस्टने काय म्हणजे जे सिनियर्स आहेत त्यांनी ज्युनियरसाठी ट्रेनिंगचे प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि लेक्चर्स दिले पाहिजेत. कसं काम केलं पाहिजे किंवा कसं राहिलं पाहिजे फार्मासिस्टनी, कशी काउन्सिलिंग केली पाहिजे, सगळं. द लास्ट वन, ॲबिलिटी टू कंट्रोल. Hospital pharmacist must be able to develop quality assurance programs for quality service of pharmacy development and product dispense. फार्मासिस्टने काय क्वालिटी अशुरन्स प्रोग्राम्स घेतले पाहिजेत फॉर क्वालिटी सर्व्हिस ऑफ फार्मसी. म्हणजे फार्मसीमध्ये व्यवस्थित कशी स्वच्छता राहील किंवा आपण एखादं काय मॅन्युफॅक्चर करतो तर त्याचं क्वालिटी कशी व्यवस्थित राहील ते कंट्रोल करण्यासाठी. Then last one, hospital pharmacist must be able to develop control programs for distribution of drugs throughout the hospital. Hospital pharmacist नी काय केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे कंट्रोल प्रोग्राम फॉर डिस्ट्रीब्युशन. आता इन केस जर मोठं हॉस्पिटल असेल आणि तिथे फक्त एकच हॉस्पिटल फार्मसी असेल तर ते डिस्ट्रीब्युशनसाठी खूप अवघड जातं. मग तिथे 2 ते 3 फार्मासिस्ट पाहिजेत किंवा त्यांचं डिस्पेन्सिंग हे फास्ट झालं पाहिजे. कधी एमर्जन्सी असेल तर त्याला मेडिसिन्स लवकर जाऊन पोहोचल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी पण ॲबिलिटी टू कंट्रोल दिलेलं आहे. इथे हा चॅप्टर आपला संपला.